वेल फ्रेंड्स, आजच्या सेशन मध्ये आपण वेगवेगळ्या प्रकारची सेंटेन्सेस म्हणजे वाक्य. आता कसं असतं, वाक्याची रचना ही सब्जेक्ट प्लस वर्ब प्लस ऑब्जेक्ट अशी जनरल असते. आता त्याच्या अर्थावरून त्या वाक्याची रचना बदलते. प्रश्नार्थी वाक्य असेल तर त्याची रचना बदलणार आहे. होकारार्थी वाक्य, नकारार्थी वाक्य, विधानार्थी वाक्य अशी वेगवेगळ्या प्रकारची वाक्य. तर जनरली प्रत्येक वाक्यामध्ये एकतरी सब्जेक्ट आणि वर्ब पाहिजे अशी वाक्याची रचना असते. सो हिअर वी कॅन सी, आपण या ठिकाणी बघू शकतो आपल्याला खरंच इंग्रजी चांगलं बोलता येणं शक्य आहे का? तर येस, ऑफकोर्स शक्य आहे. मग किती वेळ दिला पाहिजे? तर या ठिकाणी तुम्हाला आणि असं काय केलं पाहिजे? तर त्या ठिकाणी तुम्हाला 7 सब्जेक्ट, त्याच्यानंतर 9 WH वर्ड्स, 20 ऑक्झिलरी वर्ड्स, 8 पार्ट्स ऑफ स्पीच आणि हे 12 टेन्स. याला जर तुम्ही थ्रू आउट थरो केलं किंवा या घटकाला या सगळ्या गोष्टींना जर तुम्ही खरं केलं तर तुम्हाला इंग्लिश बोलता येण्यापासून कोणीही अडवू शकत नाही. नाव लेट अस बिगिन. गो, स्टॉप. आता ही क्रियापद आहे आणि या क्रियापदांच्या मदतीनं एकाच शब्दाचं वाक्य तयार झालेलं तुम्हाला पाहायला मिळतं. आणि अशा प्रकारचं एक वाक्य आजच्या या सेशन मध्ये आपण स्टडी करणार आहोत. दॅट इज अफर्मेटिव्ह इम्पेरेटिव्ह म्हणजे होकारार्थी आज्ञार्थी वाक्य. तुम्ही बघू शकता एक्झाम्पल, स्टॉप या ठिकाणी थांबण्यासाठी वाक्य वापरले आहे. त्याच्यानंतर गेट अप 2 शब्दांचं वाक्य. त्याच्यानंतर तुम्ही बघू शकता निगेटिव्ह इम्पेरेटिव्ह. आता निगेटिव्ह इम्पेरेटिव्ह किंवा ही जी वाक्य इम्पेरेटिव्हची याच्यातला सब्जेक्ट जो पार्ट असतो तो असतो ओमिटेड, तो असतो यू. म्हणून यू जेव्हा सब्जेक्ट पार्ट येतो आणि हे वाक्य साधारणपणे साध्या वर्तमान काळातली असतात, त्याच्यामुळे तुम्हाला नकारार्थी वाक्य जेव्हा इम्पेरेटिव्ह सेंटेन्स केलेलं बघायला मिळेल त्यावेळेला त्या वाक्यात फक्त डोंट हे सहाय्यकारी क्रियापद असलेलं तुम्हाला निगेटिव्ह शॉर्ट फॉर्म सोबत पाहायला मिळेल. डोंट सिट दिस चेअर इज क्रॅक किंवा डोंट टच दॅट डोर इज पेंटेड. So these are the different ways to prepare or to understand the negative imperative sentence. Now subject with imperative. आताच मी तुम्हाला सांगितलं की imperative sentence मध्ये subject part हा omitted असतो, you हा subject part असतो. परंतु या केस मध्ये subject with imperatives मध्ये तुम्हाला काही गोष्टी स्पेसिफाय करण्यासाठी त्या ठिकाणी आपल्याला subject सुद्धा वापरावा लागतो. एव्हरीबडी स्टँड अप, प्रत्येक जण उभे राहा, हे अनिश्चित सर्वनाम या ठिकाणी वापरलेलं आहे आणि त्या वाक्यात पुढे क्रियापद तुम्हाला दिसते. सिट डाऊन एव्हरीबडी, त्याच आस्पेक्ट नुसार सिट डाऊन एव्हरीबडी, सर्वजण खाली बसा. अशा प्रकारची काही सेंटेन्सेस आपण हॅव फॉर नंतर किंवा अशा प्रकारची वेगवेगळी सेंटेन्सेस आपण वापरू शकतो त्या स्पेसिफिक सब्जेक्ट नुसार किंवा सब्जेक्ट यूज करून. त्याच्यानंतर काही वाक्य तयार होतात ती असतात लेटेस्टली. आपल्याला ज्या वेळेला रिक्वेस्ट किंवा सजेशन करायचं असतं त्यावेळेला आपण लेटेस्टली करतो. फॉर एक्झाम्पल तुम्ही इथे बघू शकता, इट इज सनी टुडे, लेट्स मूव्ह आउट. त्याच्यानंतर पुढचं वाक्य तुम्ही या ठिकाणी बघू शकता, इट इज कोल्ड टुडे, लेट्स नॉट मूव्ह आउट. अशा प्रकारची ही वेगवेगळ्या रचना आहेत आणि या वाक्यांना इम्पेरेटिव्ह सेंटेन्स किंवा आज्ञार्थी वाक्य असं म्हटलं जातं. ही आज्ञार्थी प्रकारची वाक्य म्हणजे काय? तर आपण आपल्याला जेव्हा विनंती द्यायची असते, करायची असते, आदेश द्यायचा असतो किंवा रिक्वेस्ट करायची असते किंवा सल्ला द्यायचा असतो, अशा वेगवेगळ्या दृष्टिकोनातून इम्पेरेटिव्ह स्वरूपाची सेंटेन्सेस वापरली जातात. ती आपण या सेशन मध्ये लर्न केलेली आहेत आणि त्या आपण त्याची वेगवेगळ्या पद्धतीने प्रॅक्टिस केली तर तुम्हाला त्याचा फायदा होईल. आता इम्पेरेटिव्ह सेंटेन्स चालू कशाने होतं? तर मेन वर्बने चालू होतं, लक्षात ठेवायचं. इम्पेरेटिव्ह सेंटेन्स हे मेन वर्बने चालू होतं. अशाच प्रकारे आपल्याला सहाय्यकारी क्रियापदाने चालू होणारे सेंटेन्सेस असतात ती असतात क्रियापद, सॉरी सहाय्यकारी क्रियापदाने चालू होणारे सेंटेन्सेस असतात ती असतात येस नो क्वेश्चन्स. अशा पद्धतीने आपल्याला कुठल्या वर्डने कुठलं सेंटेन्स चालू होतं ते स्टडी करून घेणं गरजेचं आहे. तर या सेशन मध्ये आपण इम्पेरेटिव्ह सेंटेन्स, त्या ठिकाणी अफर्मेटिव्ह इम्पेरेटिव्ह, निगेटिव्ह इम्पेरेटिव्ह, सब्जेक्ट विथ इम्पेरेटिव्ह आणि मेकिंग सजेशन्स विथ लेटर्स अशी वेगवेगळ्या प्रकारची वाक्य लर्न केली.